नए साल में दिवाली पाड़वा के दिन रायगढ़ जिले के अलीबाग तालुका के मापगांव पंचकोशी में बैलगाड़ियों और घोड़ागाड़ियों को सजाकर एक साथ इकट्ठा होने की पुरानी परंपरा है। इसी परंपरा को कायम रखते हुए चौड़ी नाका पर सजी हुई बैलगाड़ियों और घोड़ागाड़ियों से इलाका गूंज उठा। अलीबाग तालुका में बड़ी संख्या में बैलगाड़ियों और घोड़ागाड़ियों की दौड़ आयोजित की जाती है। मानसून के दौरान बंद हुई दौड़ें नए जोश के साथ फिर से शुरू हो जाती हैं। इसकी शुरुआत बैलों और घोड़ागाड़ियों की पूजा से होती है। इस दिन का अपना एक अलग ही महत्व है, लेकिन इस पूजा की परंपरा पुरानी है और पीढ़ी दर पीढ़ी इस परंपरा को आगे बढ़ाने के लिए सभी लोग एकजुट हुए। इस अवसर पर राजा भाऊ ठाकुर ने कहा कि महाराष्ट्र का रायगढ़ एक कृषि प्रधान क्षेत्र है। मानसून के दौरान यहाँ खेती के लिए मवेशियों का उपयोग किया जाता है। हम बैलों को बच्चों की तरह पालते हैं। आज से सजी धजी बैलगाड़ियाँ दौड़ के लिए तैयार हैं। यह परंपरा वर्षों से चली आ रही है और हम इसे आगे भी जारी रखेंगे। इस अवसर पर बैलगाड़ी मालिकों का उत्साह देखते ही बनता था। प्रसिद्ध और लोकप्रिय बैलगाड़ी और घोड़ागाड़ी देखने के लिए दौड़ प्रेमियों की भारी भीड़ उमड़ी थी। काय सांगशील, बैलगाडी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर बैलगाडी असेल, घोडागाडी असेल सजवलेल्या आहेत। हजारो प्रेक्षक आहेत। कसा हा उत्साह आहे आणि कशी परंपरा आहे? नमस्कार, सर्वप्रथम आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण बघितलं असेल हजारोच्या संख्येने लोक इथे जमलीत, बैलगाड्या घोडागाड्या सजवल्यात। हे आज दीपावली पाडवा म्हणून हा सण आज साजरा केला जातो। इथे आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या गावातील सगळे लोक बैलगाड्या घेऊन घोडागाड्या घेऊन सजवून इथे लोक बघायला येत असतात। नेहमीच दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सगळे जमलेले आहेत आणि तुम्ही उत्साह बघू शकताय। धन्यवाद। या दिवाळीनिमित्त मी आमचे सर्व बैलगाडीवान आणि बैलगाडीच्या शर्यतीत जे भाग घेणारे जे स्पर्धक आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आपल्या माध्यमाद्वारे। आमचा हा जो सण आहे दिवाळीचा, तो आजची जी बलिप्रतिपदा म्हणून जो आजचा जो सण आहे त्या दिवशी आम्ही सर्व लोक बैल बाहेर काढतो, त्यांची पूजा करतो। त्यांना जे पहिलं जोकड म्हणतो ना आपण ठेवतो, ते त्यांच्या गळ्यावर जोकड ठेवतो। आणि आजपासून जी बैलांची जोपासना केली जाते ते आत्ता प्रॅक्टिस चालू होणार। प्रॅक्टिस चालू झाल्यानंतर दोन महिन्यानंतर शर्यतींना उतरवणार आणि मग ती शर्यत साधारण मार्च एप्रिलपर्यंत चालते। आणि ह्याच्या आधीची बैलांची तयारी म्हणजे अशी असते की पावसाळ्यात भातशेती होते, भातशेतीच्या वेळी नांगरकी लागते, ते आम्ही बैलांच्याद्वारे करतो। आणि त्यानंतर बैलांची तयारी केली जाते ओल्या चाऱ्यावर आणि त्यानंतरचा जो सुरुवात आहे ते आजची आमची बैलगाडीची सुरुवात है। सर, क्या कहेंगे, दिवाली का त्यौहार है और यहाँ पर जो चौंडी जो विभाग है, क्षेत्र है, यहाँ पर बैलगाड़ी सजाई हुई है। किस प्रकार की परंपरा शुरू है, ये कब से? नमस्ते। आपको पता है कि ये महाराष्ट्र है और महाराष्ट्र का कोकण रीजन है। जो कोकण रीजन है ये फार्मिंग के लिए बहुत ज़्यादा फेमस है और फार्मिंग के लिए हम लोग हमारे बैल रहेंगे या अदर जो अपने जैसे बाकी जो प्राणी है उनको हम लोग इस्तेमाल करते हैं। लेकिन बारिश के बाद जैसे ही ये अपना दिवाली का अपना त्यौहार आता है तो हम लोग ये बलि प्रतिपदा के दिन ये अपने जो बैल है या घोड़े हैं इनको हम लोग सजाते हैं, उनकी पूजा करते हैं, अपने बच्चों की तरह उनको प्यार करते हैं। और आज से उनको आने वाले जो रेसेस रहते हैं, जो बैलगाड़ा शर्यत करके यहाँ पे फेमस है, उसके लिए हम लोग प्रिपेयर करते हैं। और आगे आने वाले दिनों में मार्च महीने तक हम लोगों की ये जो परंपरा ये चलती रहती है। और ये परंपरा जो है अभी हम लोगों को भी मालूम नहीं, क्योंकि हमारे जन्म के पहले ये परंपरा शुरू हुई थी और बहुत सारे लोगों ने, हमारे जो पहले लोग हैं उन्होंने भी ये परंपरा चालू रखी थी। हम लोग अभी उसको बरकरार रख रहे। तर मंडळी, आज आपण पाहू शकता आपल्या इथे चोंडी इथे आपल्या बैलगाडीवान सुद्धा आलेत आणि घोडागाडी सुद्धा आलेत। तर हा घोडा तुम्ही सर्वांनी पाहिलात, सर्वांच्या परिचयाचा असेल। शेरा नाव आहे, कारण याने अखंड अलिबाग तालुक्यात याचे हवा करून ठेवले, कारण ह्याच्या वेगाच्या जोरावर त्यानं आपलं नाव उंचवलंय। आणि शेरा हे म्हटलं तर अतिशय छोट्या मुलांच्या तोंडावर सुद्धा येणार असं शेरा हे नाव त्यानं आपलं मोठे केलंय। तो सुद्धा आज आपल्या ही प्रथा जी बलि प्रतिपदेनिमित्त चोंडीला ज्या बैलगाडी व घोडागाडी येतात त्यांच्यात सहभागी झाला आहे आणि आपल्या या परंपरेची शोभा वाढवले। तर या मागच्या वर्षीचा हा किंग ठरलेला आहे आपला शेरा।
तर पुढील वाटचालीसाठी त्याला आपण शुभेच्छा देऊया. सर्वप्रथम आपल्या या सर्व मंडळीला दिवाळी व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्याला जरा शेराबद्दल तुम्ही जरा माहिती सांगावी. भाई बोला. हे अलिबागचे शिवदास दादा आहेत, त्यांचा घोडा आहे आपला समोर दिसला तो शेरा. जरा बोला. हां 91 पासून घोड्याच्या फंडामध्ये चालू आहे. बलिराज आणि बलीजवळचा घोडा पहिला सुरुवातीला घेतलं होतं शिवदास भगतनी. मी शिवदास भगतचा छोटा भाऊ बबन भगत. तर 91 पासून आम्हाला घोड्याची हाऊस आहे. ती आजही मला 32 वर्ष झाली. 3 वर्ष सतत दुक्क्याला आणि व एक्क्याला शेरा म्हणून प्रत्येक बंदरामध्ये हा विनर आहे. तसंच एक इंद्रा म्हणून भाटामध्ये पळणारा घोडा तिथे आहे, डबल आणलेला आहे, तो तिथे आहे. पण जिथे जाईल तिथे नंबर 1 मध्ये आत्ताच्या पोझिशनला शेर आहे. येत्या वर्षाला पुढे बघू. शेराचा विषय ठीक आहे सगळ्यांना